यानंतर बातमी नागपुरातून आहे। बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत ते हटणार नाहीत। आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ते रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। असा इशारा हा बच्चू कडूंनी खरं तर सरकारला दिलाय। सध्या नागपूरवरून जाणारे रस्ते शेतकऱ्यांनी जाम केलेले आहेत। रात्री ठिकठिकाणी चुली पेटवून आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच जेवण केलंय। तर बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू असताना मंगळवारी रात्री याच मार्गावरून भाजपा आमदार राजेश बखाले जात असताना संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत ते हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय। काय अधिकची अपडेट? कृपा जर पाहिलं तर काल सायंकाळच्या सुमारे बच्चू कडूंचा जो मोर्चा आहे तो नागपूरच्या परसोडी केंद्रावर केलेला। त्यांचं मूळ ज्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते कापूस संशोधन केंद्राच्या मैदानाच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांचा मोर्चा काल 4 वाजता पोहोचल्यानंतर तर पाहिलं संतप्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी संपूर्ण जे काही त्यांचे वाहन आहे त्यांनी रस्त्यावर अडवून ठेवलेले आहे। सध्या तर पाहिलं तर गेल्या 12 ते 14 पासून जे आहे जबलपूर असतील, रायपूर, भंडारा, हैदराबाद, मुंबई, कलकत्ता, चंद्रपूर आणि तुळजापूर रस्ता पूर्णपणे जाम केलेला आहे। त्यामुळे वाहतुकीची या ठिकाणी मोठी कोंडी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर नागपूर शहरातील अजनी स्टेशनवर आम्ही दुपारी 12 वाजता जाऊन रेल रोको करू असा जो थेट इशारा आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे। त्यामुळे अजनी परिसरामध्ये जर पाहिलं तर पोलिसांनी तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। तसेच नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी बच्चू कडूंचे कार्यकर्ते घुसून आंदोलन करू शकतात त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। आपण एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने बच्चू कडूंना सातत्याने पोलिसांनी रात्री आवाहन केलं की तुम्ही रस्ता जाम करू नका, कारण का नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। मात्र दिवसाला रोज 12 ते 14 शेतकऱ्यांची आत्महत्या करतात। त्या आत्महत्या दिसत नाही काय? काही दिवस लोकांना त्रास सहन करायला लागला तर चालेल, पण मी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जागेवरून हटणार नाही असा इशारा जो बच्चू कडूंनी दिलेला। त्यामुळे जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाची नेमकी आता काय भूमिका असतात, खरं राज्य सरकारच्या वतीने बच्चू कडूंसोबत काही बोलणी करण्यासाठी काही शिष्टमंडळ येतं का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर पाहिलं तर 12 ते 14 पासून जे 14 तासापासून जे आहे संपूर्ण महामार्ग या ठिकाणी जाम केलेला आहे। जी सूरज, नक्की यानंतर बच्चू कडूंची नेमकी काय भूमिका असणार आहे असा देखील सवाल उपस्थित होतोय। नक्कीच जर पाहिलं तर 12 वाजेपर्यंतचा बच्चू कडूंनी राज्य सरकारला वेळ दिलेला आहे, कारण का जर पाहिलं तर काल मुंबई मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती। मात्र या बैठकीला बच्चू कडूंसह एकही शेतकरी नेत्यांनी गेलेले नव्हते। याने आंदोलनाच्या दिवशी बैठक लावून कुठेतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जो आहे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला होता। काल जर पाहिलं या ठिकाणी सभा झाल्यानंतर जे त्या ठिकाणी परसोडी केंद्रावर जे मूळ सभास्थळ आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्यासह राजीव शेट्टी असतील, रविकांत तुपकर असतील, अजित नवले असतील यांनी पुन्हा एकदा सभा घेऊन राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। मात्र सातत्याने जर पाहिलं तर इथले पोलीस आयुक्त बच्चू कडू यांच्यासह रात्रभर बोलणी करत होते, तुम्ही रस्ता जाम करू नका, रस्त्याच्या बाजूला आपली वाहने उभी करा। मात्र बच्चू कडूसह कार्यकर्ते कुठल्याही प्रकारे ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते। रात्री जर पाहिलं या ठिकाणी अक्षरशः संपूर्ण शेतकऱ्यांनी जो आहे जागेवरच या ठिकाणी चुली पेटून या ठिकाणी जेवण सुद्धा बनवलेलं होतं। त्यामुळे जर पाहिलं तर पुन्हा एकदा आज बच्चू कडू यांच्यासोबत पोलिसांनी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आज खरंच काही बोलणी होतं का की या आंदोलनात तोडगा निघतं का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी निश्चितच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।